आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. बस बाई बस. मी तुझा शृंगार करायला आली. तुझी पहिली रात्र आहे ना. या फुलांच्या सुगंधाप्रमाणे आजची रात्र तुम्हा दोघांसाठी सुगंधाने भरून जाऊ दे. म्हणजे रात्रीचा सुगंध तुझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी दरवळत राहील. पैंजण तर घालावेच लागतील. पैंजणाचा नाद पतीला सांगत असतो की त्याची पत्नी त्याला भेटण्यासाठी किती आतुर आहे. खरंच तू खूप सुंदर आहेस. तुला कुणाचीही नजर न लागो, माझीही नाही. ऐक, तू त्यांना खूप प्रेम दे. त्यांना आनंदी ठेव. त्यांना तो सुखी ठेव. ते पण तुला खूप प्रेम देतील. तुमच्यापेक्षा पण जास्त. हो, माझ्यापेक्षा पण जास्त. माझ्यापेक्षा पण जास्त. आता चल, मी तुला त्यांच्या खोलीपर्यंत घेऊन जाते. असं म्हणतात, पहिल्या रात्रीचा एक क्षण सुद्धा वाया घालवणं नवीन नवरा नवरीसाठी अपराध आहे. अरे, ह्या महिन्याने तर खूपच उशीर केला. अजूनपर्यंत नवरीला सजवले की नाही? मी जाऊन बघते. अरे सुनबाई, नवरीला सजवलं नाही अजून? सजवलं आहे सासूबाई. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. जा, घेऊन जा. चल. महाळसपती, मनुष्य हे का विसरून जातो की देव दयाळू आहे? का विसरून जातो की जेव्हा त्याच्यासाठी एक दरवाजा बंद होतो तेव्हा देवाच्या कृपेने कुठला तरी दुसरा दरवाजा उघडतो.
ज्यावेळी माणसाला दुःखांचा सामना करावा लागतो त्यावेळी त्याला हे विसरता कामा नये की कुठल्या तरी वळणावर सुख त्याची वाट पाहतय. माणसाला वाटतं की त्याच्यासोबत अन्याय होतो आहे, पण त्याला हे विसरून चालणार नाही की देव त्याला न्याय देणार आणि त्याच्यावर अन्याय करणाऱ्याचा न्याय सुद्धा तोच करणार आहे. कधी कधी मनुष्य उदास होऊन जातो. त्याला असं वाटतं की त्याच्या आयुष्यात दुःखाचा अंधार पसरला आहे, पण हा अंधार तोपर्यंत पसरलेला असतो जोपर्यंत देवाच्या कृपेचा सूर्योदय होत नाही. देवाची कृपा झाली तर आयुष्यात आनंदाची पहाटच पहाट होत असते. सबका मालिक एक. ओम साईनाथ, 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 ओम नानी, साईनाथ. हे नानी, ओम साईनाथ. तुम्ही आलात? मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. नानी, काय झालं? शिर्डीहून परतल्यापासून मी फक्त मैना बेटीबद्दलच विचार करतोय. पण का विचार करताय? साईबाबांनी निश्चिंत राहायला सांगितलं आहे. नानी, आपल्याला काहीही करण्याची प्रेरणा साईबाबांमुळेच मिळते ना. मलाही सांगा, साईबाबांनी तुम्हाला कोणती प्रेरणा दिली आहे? नानी, मला वाटतंय की मैनाताईच्या सासरी पैसे पाठवून देऊ. आपल्याला हे तर माहिती झालंच आहे नानी की मैना बेटीची सासू लोभी आहे. असं व्हायला नको की ती आपल्या नवीन सुनेचे लाड करेल आणि माझी मुलगी मैनाला त्रास देईल, तिला पावलोपावली अपमानित करेल. नानी, मी काही चुकीचा विचार तर नाही ना करते? नाही. मला माहिती आहे साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच मैना बेटी सोबत आहे. तरीही त्यांना पैसे पाठवल्याने आपल्याला खात्री राहील की आपण माता पित्याचं कर्तव्य निभावलं आहे. मी तुझ्या गावी येणारच होतो, तर नानासाहेब म्हणाले मी तुला 200 रुपये द्यावेत. चल, मी येतो. काका तुम्ही जेवण करून जा. नाही पोरी, मला कामाच्या निमित्ताने पुढच्या गावाला जायचं आहे. ठीक आहे, नमस्ते. आयुष्यमान भव, सुखी रहा. तुमचा आशीर्वाद खरा होणार नाही काका. मी तर बाळाला जन्म देऊन मरणार आहे. सासूबाई, हे पैसे तुला पाठवले नाहीयेत, मला पाठवले आहेत. तुला खुश ठेवण्यासाठी, समजलीस? आता असा पुतळा घेऊन काय उभी राहिली आहेस? घरची कामं कर. चूल पेटली नाहीये सकाळपासून. हो. जाऊन चूल पेटव. हरे राम, मी तर खूप थकून गेले आहे. असंही वैद्यबुवांनी मला आराम करायला सांगितलं आहे, त्यामुळे मी आराम करते.
हरे राम हरे राम हरे राम. हाय ग, हरे राम. सासूबाई ताईच्या मागे इतके का लागलेल्या असतात? ताई सुद्धा त्यांच्या कुठल्याच गोष्टीला काहीच उत्तर देत नाही. कधी मोठ्या आवाजात देखील बोलत नाही. आणि हा कोणता आजार आहे सासूबाईंना? देवाच्या दरबारात उशीर आहे पण अंधकार नाही. हे माणसा, या सत्याला समजून घे. कधीही कुणासोबत वाईट व्यवहार करू नकोस. कुणाचे वाईट चिंतू नकोस. कुणाबद्दल वाईट विचार करू नकोस. सोडून दे वाईट कर्म करणं, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत त्याचे. तुला माहिती नाहीये, तुझे उलटे दिवस मोजणे सुरू झालं आहे. तुझ्या कर्माचा लेखाजोखा देवाकडे तयार आहे. आता तुझा हिशोब होईल. देवाचा एकच न्याय आहे, जसे करेल तसे भरेल. सावधान, सावधान हो माणसा, सावधान. ज्या प्रकारे श्यामा गुरुजी आपल्यावर भडकलेले होते, त्यावरून तर मला वाटतंय की त्यांनी साईबाबांवर रुसायचं नाटक केलं आहे. नाहीतर त्यांना वाईट का वाटलं असतं? राम राम राम. द्वारकानाथजी, खरं सांगू तर मला एक आशा होती त्या ढोंगी साईला शिर्डीतून बाहेर काढण्याची. पण आता ती पण राहिली नाही. हे भगवान. अरे हा द्वारकानाथजी, तुमच्या त्या योगेश्वर महाराजांचं काय झालं? याच प्रश्नाचं तर उत्तर शोधतो आहे मी. अरे तुम्ही उत्तरच शोधत बसा. वैद्यबुवा, तो योगेश्वर स्वामी आपले पैसे घेऊन जमिनीच्या आत समाधी घेऊन बसला तर तुम्ही काय करणार? अरे राम. द्वारकानाथजी, ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. मी सांगू? हा, बोल, सांग. जर भगवान द्वारकानाथजी जमिनीच्या आत समाधी घेतील तर आपले पैसे परत मिळू शकतील. अरे ते कसं काय मूर्खा? भगवान द्वारकानाथजी जमिनीच्या आत समाधी घेतील तर योगेश्वर स्वामींसारखे बाहेर येऊ शकत नाही ना. यांना योग विद्या येत नाही. जिवंतच जमिनीच्या आतून परलोकात जातील. अरे मी तर जमिनीच्या आतून परलोकात जाईन ना, पण तू तर जमिनीच्या वरूनच परलोकात जाशील, आणि तेही आता. अरे रे द्वारकानाथजी, शांत व्हा. हे भगवान, भगवान द्वारकानाथजी, आधी माझी पूर्ण योजना तर ऐकून घ्या. अरे योजना ऐकव. योजना आपण लोकांना सांगूया भगवान द्वारकानाथजींनी जिवंत जमिनीच्या आत समाधी घेतली आहे. जो कोणी समाधीवर भक्तिभावानं इच्छा प्रकट करेल त्याच्या इच्छा पूर्ण होतील. लोक समाधीवर पैसे टाकतील, दक्षिणा देतील, आणि वैद्यबुवा, बघता बघता काही दिवसातच आपल्याकडे हजारो लाखो रुपये जमा होतील. आणि सगळे पैसे घेऊन आपण भिकाजीच्या शेतात खड्डा खोदून तिथे खड्डा खोदून मूर्ख कुठला. आता एक जरी शब्द बोललास ना तर तुला इथेच गाडून टाकेन, समजलास? वैद्यबुवा, रागावता कशाला तुम्ही? मी तर तुमचं भलं चिंतितो आहे ना. अरे मला माहिती आहे की तू माझं किती भलं करतोस. थांब, आता मी तुझं भलं करतो. थांब जरा. कुठे गेला? नाही. नको वैद्यबुवा, नको. सत्यानाश हो तुझा. कृतज्ञ गाढवा.
अरे राम 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 द्वारकानाथजी, ह्या गाढव धोंडूच्या वागण्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची. मूर्ख आहे तो. अरे तुम्हाला जिवंत गाडणं, तुम्हाला जिवंत मूर्ख. अरे सोडा वैद्य बुवा त्याला. धोंडूने अजाणतेपणी खरं तेच सांगितलं. आपणच तर त्या महाराजांना पैसे दिले, पण यावेळी ते कुठे आहेत काहीच पत्ता नाहीये. इथे पोहोचले नाहीत. कुठे शोधायचं त्यांना? अरे राम राम द्वारकानाथजी, आता मी खूप थकलो आहे. मी आता शोधू शकत नाही त्याला. अरे द्वारकानाथजी, तो म्हणाला होता की तो गोव्याला जाऊन येईल. लक्षात आहे तुम्हाला? गोवा. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम् डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरि विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि. धगद्धगद्धगज्जललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम. स्मरांतकं पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे. ओम नमः शिवाय. योगीराज स्वामी योगेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. प्रणाम स्वामीजी. कल्याणमस्तु. स्वामीजी, हे गोव्याचे मालकदार आहेत, राणेजी. म्हणजे मोठे लोक आहेत. पण इथं देवाच्या समोर तर प्रत्येक जण लहानच असतो स्वामीजी. राणेजी, स्वामीजी तुमचंही कल्याण करतील. आपल्या योग साधनेने स्वामीजी असंभव पण संभव करतात. स्वामीजी जमिनीच्या आत 7 दिवसांसाठी समाधी घेऊ शकतात. स्वामीजींचे चरण तुमच्या घरी पडले तर तुमचं घर सुख, समाधान, समृद्धीने भरून जाईल. स्वामीजींचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. माफ करा स्वामीजी, पण मला असं वाटतंय की माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या उद्धाराची गरज आहे. आमचा उद्धार तर साईबाबांनी केला आहे. साईबाबा साक्षात देव आहेत. जेव्हा देव आमच्या सोबत आहेत तेव्हा आम्हाला तुमच्या सोबत असण्याची काय गरज? तसही शंकराच्या मंदिरामध्ये जो शिवजींच्या आधी जो स्वतःचा जय जयकार करवतो त्यांना तर साईबाबांसारख्या सद्गुरूंची खूप आवश्यकता आहे. तुम्ही शिर्डीला जा स्वामीजी. जेव्हा साईबाबा तुमच्या अहंकाराचा विनाश करतील तेव्हा तुमचा उद्धार होईल. मग तुम्हाला जमिनीच्या आत समाधी घेण्याची पण गरज पडणार नाही आणि नाही तुम्ही स्वतःला देवापेक्षा मोठा समजण्याची चूक कराल. प्रणाम. साई बाबा. द्वारकानाथजींनी आम्हाला त्याचं पाखंड सगळ्यांसमोर आणण्यासाठी शिर्डीला बोलावलंच आहे. आता आम्ही इथून सरळ शिर्डीला जाऊ आणि त्या पाखंड्याच्या पाखंडाचा बुरखा फाडून टाकू. देव प्रत्येकाला एक खास कार्य पूर्ण करण्यासाठी जगात पाठवतो. जो त्या कार्यापासून भरकटतो
देव त्याला संकेत देत असतो. मनुष्याला त्या संकेताला समजून घेतलं पाहिजे की गुरुच्या चरणांशी गेलं पाहिजे. प्रत्येकाला सद्गुरूची गरज असते. कोणी कितीही विद्वान असो, वेदांमध्ये प्रवीण असो, सद्गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाशिवाय लक्ष्य प्राप्त करू शकत नाही. आपलं लक्ष काय आहे? आपल्या योग साधनेचं प्रदर्शन करणं की मोहमायेनं भरलेल्या या भूलभुलैयेतून मुक्ती मिळवणं? पैसे मिळवणं की देवाला प्राप्त करणं? विकारांच्या अधीन होणं की निर्विकारांना शरण जाणं? आपल्या साधनेवर, आपल्या विद्येवर, आपल्या ज्ञानावर अहंकार करणं की दुसऱ्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी आपली साधना, आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करणं? सद्गुरूच्या कृपेशिवाय हे संभव नाहीये. जनसामान्यांचा विश्वास आहे की समुद्रात स्नान केल्याने सगळे तीर्थ आणि नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं. पण सद्गुरूंच्या चरणांशी आश्रय घेतल्याने परब्रह्माचा साक्षात्कार होतो, आत्मउन्नती होते, मोहमायेपासून मुक्ती मिळते आणि आपला उद्धार होतो. सबका मालिक एक. दामू अण्णा, दामू अण्णा, अरे कोणी आहे का? अरे बाहेर या. अरे गुरुजी, तुम्ही? जर तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला घ्यायला अवश्य आलो असतो. माझ्यासोबत संबंध तोडायचे असतील तर ह्या आधार आतिथ्याचा नाटक कशासाठी? जो माझ्या साईबाबांवर अंधविश्वास दाखवतो त्याच्यासोबत मी कुठलाही संबंध ठेवत नाही. अरे तुमच्यामुळे मी माझ्या देवावर संशय घेतला दामू अण्णा, तुमच्यामुळे. मी फक्त इतकं माहिती करून घ्यायला आलोय की साईबाबांनी तुम्हाला जो कृपाप्रसाद दिला होता त्याचं काय केलं तुम्ही? ते नारळ तर उर्मिलानं खाल्लं गुरुजी. जर वहिनींनी साईबाबांचा कृपाप्रसाद खाल्ला असता तर तुमच्या घरात बाळाचे बोबडे बोल ऐकू आले असते दामू अण्णा. मग मी खोटं बोलतोय का गुरुजी? हो, तुम्ही खोटं बोलताय. माधवरावजी, तुम्ही आमच्या दादाचा अपमान करत आहात आणि आम्हाला आमच्या दादाचा अपमान सहन नाही होणार. आणि मी साईबाबांचा अपमान सहन करू शकत नाही. साईबाबा कधीही खोटं बोलत नाहीत दामू अण्णा. द्वारिका माईमध्ये जो कोणी येतो त्याचं भलं होणं निश्चित आहे. मग साईबाबाचा कृपाप्रसाद आणि आशीर्वाद मिळाल्यानंतरही तुमचं भलं कसं नाही झालं? सांगा दामू अण्णा, सांगा. त्या नारळाचं काय केलं तुम्ही दामू अण्णा? अरे मी तर दावा करून सांगू शकतो वहिनींनी तो कृपाप्रसाद खाल्लाच नाही. काय केलं त्या नारळाचं वहिनी तुम्ही? मी तो नारळ मोलकरीण वत्सलाला नदीत फेकून द्यायला सांगितलं होतं. आणि दामू अण्णा, तुम्ही साईबाबांवर आरोप केलात. साईबाबांचा आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही. इकडे ये तू. त्या नारळाचं काय केलंस? खरं बोला. आता बोल वत्सला, बोल. हो बोल. मी तो नारळ खाल्ला. गुरुजी, माझ्या आई लग्नाला बरीच वर्ष झाली आणि अजूनपर्यंत मलाही मूलबाळ नाहीये. म्हणून मी विचार केला की ह्या नारळाला फेकण्याऐवजी मीच खावं. आणि मी तो नारळ खूप श्रद्धेने खाल्ला. आणि जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर माझा नारळ त्यांच्यासाठी फक्त नारळ नाहीये,
माझा कृपा प्रसाद आहे. आणि गुरुजी, साईबाबांची कृपा झाली आणि मी आई होणार आहे. आणि माझ्या घरी पण सगळेजण खूप खुश आहेत, कारण मी आई होणार आहे. मी आई होणार आहे गुरुजी, मी आई होणार आहे. वा साईबाबा वा, तुमची लीला अगाध आहे बाबा, अगाध आहे. मला क्षमा करा साईबाबा, क्षमा करा. नानावली, आकाशातलं मळब दूर झालं आहे. आता आभाळ स्वच्छ झालं आहे. म्हणजे कुणाच्या तरी मनात गैरसमज निर्माण झाला होता, तो दूर झाला. हो हो, आता तर उत्सव साजरा होईल, उत्सव. म्हणजे तो भक्त साईनाथांना भेटायला येणार आहे, ज्याचा गैरसमज दूर झाला आहे. भक्ताला भेटणं साईनाथांसाठी उत्सवच तर आहे. विठोबा पुंडलिकाची वाट बघतो आहे. आता वाट बघणं संपलं आहे. पुंडलिक विठोबाला भेटायला येतो आहे. प्रणाम साईबाबा. अरे राळे, तू आला आहेस? आंब्याची टोपली आणली नाहीस? आंब्याची टोपली? बाबा, तुम्हाला कसं समजलं की मी टोपलीमध्ये आंबे आणलेत? अरे साईबाबांना सगळं माहिती असतं. बाबा, तुमच्यासाठी. हे घे. रमते राम आओ जी, आओ जी, आओ जी. उदिया की गुनिया लाओ जी, लाओ जी, लाओ जी. रमते राम आओ जी, आओ जी. उदिया की गुनिया लाओ जी. राळे, तुझं कल्याण होवो. बाबा, ते आंबे दाखवा ना. नाही, हे आंबे कोणालाच देणार नाहीये मी. बाबा, आंब्याचा प्रसाद तर आम्हाला मिळायला हवा. नाही, नाही देणार मी. तुम्ही एकटेच आंबे खाणार का? लक्ष्मीची आई, हे आंबे कोणीतरी खास माणसासाठी आहेत, तुमच्यासाठी नाही. हैराण का होताय? हे आंबे माझ्या पुंडलिकासाठी आहेत. तो येतच असेल. साईबाबा देव आहेत आणि देवांसोबत असं वागण्याची गुरुजींकडून अजिबात अपेक्षा नव्हती. गुरुजी खरंच दुर्दैवी आहेत. स्वामी समोर असूनही ते त्यांना भेटू शकत नाहीत आणि त्यांच्याशी बोलूही शकत नाहीत. मला देव मानतोस आणि विसरून जातोस की देवासाठी त्याचा भक्त देव असतो. भक्ताची प्रतिष्ठा ही देवाची स्वतःची प्रतिष्ठा असते. माझा भक्त माझ्यापासून कितीही दूर असो, त्याच्या मदतीसाठी मी लगेच पोहोचतो. अरे राम राम राम. द्वारकानाथजी, हे श्यामा गुरुजी परत पुन्हा शिर्डीत आले. हा, राम राम राम. द्वारकानाथजी,
हे श्यामा गुरुची आरतीची थाळी घेऊन कुठे चालले आहेत? वैद्यबुवा, असं वाटतंय द्वारका माईला चालले आहेत साईबाबाची आरती करायला. हे राम राम. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. मेरु समान बृहद वक्षस्थल और भुजदंड दिशाएं. उन्नत भाल विशाल सुलोचन पद वैकुंठ लजाए. उन्नत भाल विशाल सुलोचन पद वैकुंठ लजाए. प्रभु तुम हो जहाँ रहता है वहाँ उजियारा है उजियारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. क्षमा करा देवा, क्षमा करा गुरुदेव. नानावली, विठोबा आणि पुंडलिकाची भेट झाली. नाही नाही. श्यामा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली देवा. चूक केली आहेस तर सुधार ती. लक्ष्मीची आई, बोला बाबा. चटणी आणि बाजरीची भाकरी आण. माझ्या श्यामाने खूप दिवसांपासून काही खाल्लं नाहीये. तुम्ही सुद्धा कुठे काही खाल्लं आहे बाबा? तुम्ही का नाही जेवलेत बाबा? मी उपवास केला होता श्यामा, की तू जोपर्यंत मला भेटायला येत नाहीस मी अन्न ग्रहण करणार नाही. आणि मी आलो नसतो तर? अरे कसा काय आला नसतास तू? मी तुला ओढून आणलं असतं. जसं आता खेचून आणला आहे तुला. हा, मोठा आला 72 जन्मांचं नातं तोडणारा. ही खूप नाजूक नाती असतात श्यामा, आत्म्यासारखे. ना शस्त्रानं कापू शकतो, ना आगीनं ह्याला जाळू शकतो, ना पाणी याला वाहून नेऊ शकता, ना हवा ह्याला उडवून नेऊ शकते. समजलं? हे घ्या बाबा. खा श्यामा, खा. अरे उपाशी पोटी नाही राहायला पाहिजे.
खा. नाही नाही बाबा. अरे खा ना. तुम्ही पण तर भुकेले आहात, तुम्हीही खा. घ्या. जय जय सूर्यनायक जन सुखदायक प्रणतपाल भगवंता ओघे जहितकारी जय असुरारी सिंधुसुता प्रियकंता आनंद सुरधरणी अद्भुत करणी मर्म न जानई कोई जो सहज कृपाला दीन दयाला करो अनुग्रह सोई. जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा अविगत दोषितं चरित पुनीतं मायारहित मुकुंदा. जेहि लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसि बासर ध्यावहि गुण गण गावहि जयति सच्चिदानंदा. जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा. म्हाळसापतीजी, खूप दिवसांनंतर आज बाबा खुश झाले आहेत. हो 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 हो. मी माझ्या आनंदात सगळ्यांना सामील करू इच्छितो. श्यामा, हा राळे आंब्याची टोपली घेऊन आला आहे. सगळ्यांना वाटून दे, सगळ्यांना. बाबा, आधी तुम्ही घ्या. 2 हा. बाबा, तुम्ही तर सगळे आंबे वाटून द्याल. बाबा, ते 2 आंबे आम्हाला द्या ना. नाही नानावली, हे आंबे कुणाची तरी ठेव आहे. जेव्हा हे 2 आंबे त्याला देईन तर त्याचे आयुष्य आनंदाने भरून जाईल.